नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज नवीन आपण लेक्चर आणलेला आहोत की भारतात अशी पॉलिटिकल अशी लीडरशिप आहे की फक्त धर्माच्या नावावर नीतिमत्तेला ढासाळून फक्त आपले देवाच्या नावावर भ्रष्टाचारपणा जास्त चालवली आहे. तर याच्यावर तुम्ही नजर ठेवा. कोणते बी असो, मग ते नेत्याचं नाव आपण कोणी काही घेईना गेले, आपल्याला कोणीच काही म्हणू शकणार नाही. कारण की ज्याच्यावर घेतलं नाव ते आपल्याला म्हणू शकतं. आपण कोणाचं नाव घेत नाही तर आपल्याला कोणी काही म्हणू शकणार. सर्वोपरी स्वातंत्र्य कलम 19 अनुसार आपल्याला कोणीच काही भाषण करण्याचा अधिकार आहे, आपण लेक्चर घेण्याचा अधिकार आहे. तर आपण काही बोलू शकता. तर तुम्ही हे सांभाळून घ्या की आपल्याला कोणाला निवडायचं आहे आणि कोणाला नाही हे तुमच्या हातात आहे. नागरिकच भारताचे पॉवरफुल मेंबर आहे. सर्वात पहिले 5 वर्षानंतर ते तुम्ही आहे. 5 वर्षापर्यंत 5 वर्ष एक बार निवडून गेले तर बाहुबली ते होते. तुम्ही मग काय नाही, तुम्ही सिक्युरिटी पण नाही, कोमातले आहे तुम्ही. तर याच्यासाठी तुमच्याजवळ एकच वोटिंग आहे. ते वोटिंग तुमच्या हातात आहे. कोणाला सत्तेला सत्य आणि खोट्याला खोटा. तर याच्यासाठी निवडताना वोटिंग करताना कशा प्रकारे वोटिंग करायची तुमच्या हातात आहे. बरोबर वोटिंग करा आणि योग्यरित्याने योग्यपणे कोण कार्य करते त्या व्यक्तीला निवडून आणण्याचा प्रयत्न नागरिकात असते. कोणी 100 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी 500 रुपये दिल्यावर विकू नका. विकायचं नाही. ते पैसे दिला तरी घेऊन टाकायचं, पण नीतिमत्ते व्यक्तीला आपण वोटिंग करायचा. याच्यासाठी तुम्हाला एकच विनंती आहे की योग्य नेत्याला निवडून आणा. धन्यवाद.